हॅलो, राम राम, नमस्कार आणि या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज आम्ही एका अशा शहरात चाललोय ज्याची की ऐतिहासिक आणि धार्मिक एक ओळख आहे आणि ज्या शहराचा उल्लेख रामायण महाभारतासारख्या एकदम प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा केला गेला आणि ते शहर म्हणजे नाशिक. आमच्या बाकीच्या ट्रिपपैकी ही सुद्धा एक ट्रिप अनप्लॅन्डच होती. सहज आम्ही शुक्रवारी संध्याकाळी ठरवलं की आपण उद्या सकाळी नाशिकला निघूया आणि मग त्यानुसार आमचा प्रवास चालू झाला. सगळ्यात पहिलं आम्ही नाशिक फाट्यावरून चाकणमार्गे नाशिकला जायचं ठरवलं, पण चाकणमधलं एवढं भयानक ट्रॅफिक होतं की आमचे जवळपास 2-2.5 तास चाकणमध्येच गेले असतील. त्यामुळे आम्ही सकाळी 6ला सोडलेलं घर चाकण आम्ही 9:30 वाजता सोडलं. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 1.5 ते 2 तास तर फक्त त्याच ट्रॅफिकमध्ये फसून होतो. चाकणच्या थोडं बाहेर आलं की तिथं एक वेदांत प्युअर व्हेज म्हणून हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्ट करायचं ठरवलं. म्हणजे बाकीचा ब्रेकफास्ट तर एवढा काही मला टेस्टी वाटला नाही, पण जो आम्ही डोसा ऑर्डर केला होता तो बऱ्यापैकी थोडासा होता. मग त्यानंतर आम्ही चहा पण तिथं नाही घेतला, कारण ऑब्व्हियसली हॉटेलचा चहा नाही चांगला लागत, म्हणून आम्ही अमृततुल्यचा चहा घ्यायचं ठरवलं. नाशिकचं प्राचीन नाव पद्मावती, गुलशनाबाद, नवक्षौरपूर असं होतं. आता क्षौरपूर हे नाव कसं काय पडलं, तर हे रामायणातील एका घटनेशी निगडीत आहे. राम, सीता, लक्ष्मण वनवासात असताना ते तेथेच राहत होते आणि लक्ष्मण यांनी रावणाची जी बहीण होती शूर्पणखा, हिचं नाकही त्याच ठिकाणी कापलं, म्हणून त्या जागेला क्षौरपूर म्हणलं जातं. क्षौर म्हणजे केस किंवा कुठलाही अवयव कापणे, म्हणून या ठिकाणाला क्षौरपूर असं नाव पडलं. मग नंतर याच ठिकाणी नवीन क्षौरपूर नावाचं एक शहर वसलं आणि कालांतराने आपण त्यालाच नाशिक असं म्हणतो. आणि रामायणासोबतच नाशिकचा अजूनही खूप मोठा इतिहास आहे. मौर्य, सातवाहन, यादव काळ, मुस्लिम, मराठा काळ, ब्रिटिश काळ यासारखे खूप काही काळ या नाशिक शहरांनी पाहिलेत. मग आता सम्राट अशोकच्या काळामध्ये नाशिकला बौद्ध धर्माचं एक महत्त्वाचं केंद्र होतं. सातवाहन राजांनी इसवी सन पूर्व 1ल्या शतकामध्ये नाशिकाला सुद्धा महत्त्व दिलं. मध्ययुगीन काळात नाशिकवर बहामनी, मुघल, निजामाचं आधिपत्य होतं आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी नाशिक प्रदेश आपल्या स्वराज्यात सामील केला. मग पुढे जाऊन ब्रिटिशांनी नाशिकाला ते एक शासकीय केंद्र बनवलं. मग स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा नाशिक या शहराची एक महत्त्वाची भूमिका आहे. नाशिकच्या आधी 25-30 किलोमीटर एक छोटासा घाट लागतो आणि त्या घाटातून दिसणारं हे अतिशय सुंदर दृश्य, निसर्गानं पांघरलेली ती हिरवी शाल, त्यातून दिसणारा त्या छोटासा रस्ता आणि त्यावरून येणाऱ्या त्या गाड्या, हे एक विहंगम दृश्य तुम्हाला बघायला भेटतं. नाशिकचं धार्मिक महत्त्व पाहायचं झालं तर ते हिंदू धर्मातील 4 प्रमुख कुंभमेळ्यापैकी एक आहे. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, नाशिक. आणि यासोबतच जर बघितलं तर नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पंचवटी, कालाराम मंदिर, सीता गुफा यासारखी सुद्धा प्रसिद्ध ठिकाणं नाशिकमध्ये बघण्यासारखी आहेत. आणि 6-6.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही दुपारी 12-12:30च्या आसपास आम्ही सिन्नरला पोहोचलो. तिथं दादा राहतो. मग दादाच्या घरी जाऊन आम्ही फ्रेश झालो, कारण श्रद्धाला तयार व्हायचं होतं. कुठल्याही देवस्थानाला जाताना श्रद्धा खूप छान साडी वगैरे वेअर करते. तिथून सिन्नरवरून आम्ही परत त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालो. आणि ज्यावेळेस तुम्ही मंदिराच्या पार्किंग एरियामध्येच पोहोचता त्यावेळेसच तुम्हाला त्या पॉझिटिव्ह व्हाइब्स जाणवायला चालू होतात की आपण खरंच एका जाज्वल्य अशा ज्योतिर्लिंगापाशी आलोय. आणि गाडी पार्क करून आम्ही ज्यावेळेस मंदिराच्या दिशेनं चालत निघालो त्यावेळेस रस्त्यात हे दृश्य दिसलं, जे की पुढे मंदिर, मागे ब्रह्मगिरी पर्वत आणि त्या पर्वतावरून कोसळणारे पांढरे शुभ्र फेसाळणारे धबधबे. त्र्यंबकेश्वर हे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. येथे फक्त महादेवच नाही तर ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघही लिंगाच्या स्वरूपात विराजमान आहेत आणि हे एक अद्वितीय ज्योतिर्लिंग आहे. आणि मंदिराचा इतिहास पाहायचा झालं तर सध्याचं जे मंदिर आहे ते 17व्या शतकात पेशवे नानासाहेबांनी बांधलं. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेलं असून हेमाडपंथी शैलीत बांधलंय.
आणि या मंदिरातील जे मूळ शिवलिंग आहे ते पाण्यामुळे झाकलेलं असतं. त्यामुळे भक्तांना चांदीचा मुखवटा दर्शनासाठी ठेवला जातो. गोदावरी, जिला दक्षिण गंगा म्हणूनही ओळखलं जातं. या नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतावरच होतो आणि इथं कुशावर्त तीर्थ म्हणून आहे, जिथं पवित्र स्नान केलं जातं ज्या कुंडामध्ये. आणि इथं सुद्धा खूप प्रकारची मंदिरं आहेत आणि त्यांचं सुद्धा जे स्थापत्य कला आहे ती खूप सुंदर आहे. अगदी काळ्या पाषाणात बांधलेली ही सगळी सुंदर मंदिरं तुम्हाला इथं बघायला मिळतात. आणि गर्दी खूप जास्त असल्या कारणामुळे आम्ही व्ही-आय-पी पास घेऊन मध्ये जायचं ठरवलं. त्यामुळे आम्ही व्ही-आय-पी पास घ्यायला गोदावरी नदीच्या उगमस्थान मंदिरापाशी आलो. तर तिथं पाससाठी सुद्धा जवळपास अर्धा तास वेटिंग होतं. तर त्यामुळे त्या रांगेत थांबून आम्ही पास घेतला आणि तो पास घेतानाच इतका मुसळधार पाऊस आला, की ज्याची अपेक्षा आम्ही अजिबात केली नव्हती. त्यामुळं आमचे जे पुढचे प्लॅन्स होते ते सगळे चौपट झाले. खूप खूप जास्त मोठा पाऊस होता. आणि दुपारी 4:30 वाजता आम्ही पास घेतला आणि पास घेऊन सुद्धा व्ही-आय-पी रांगेत थांबून सुद्धा आमचं दर्शन जवळपास 5-5.5 तासांनी झालं. म्हणजे 4:30 वाजता हातात आलेला पास आणि आमचं दर्शन रात्री 9:45 वाजता झालं. या पिरियडमध्ये आमचे मोबाईलची बॅटरी डेड झाली, त्यामुळे पुढचे व्हिडिओ काही शूट करू शकलो नाही. आदल्या दिवशी झालेल्या एवढ्या जास्त एक्झर्शनमुळं आम्हाला घरी यायला रात्रीचे 1:30 ते 2 वाजले. त्यामुळं मग आम्ही असं डिसिजन घेतलं की दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये नाही जायचं. तर सिन्नरमध्येच एक गोंदेश्वर म्हणून खूप सुंदर मंदिर आहे. तर ते मंदिर बघायला आम्ही गेलो. आणि हे आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे असलेलं गोंदेश्वर मंदिर. हे जवळपास 900 वर्षापूर्वी बांधण्यात आलं होतं असं सांगितलं जातं. या मंदिराचा स्थापत्यकलेचा जर प्रकार बघितला तर तो पंचायतन शैली आहे. म्हणजेच याच्या मुख्य मंदिराभोवती 4 लहान मंदिरं आहेत. आणि हे मंदिर संपूर्ण काळ्या दगडात बांधलं असून त्यावर अतिशय सुंदर शिल्प कोरलेली दिसतात. आणि मंदिरात मुख्य देवता श्री गोंदेश्वर महादेव आहेत. आणि मंदिराचं बांधकाम जे आहे ते वडगावच्या सेनानी श्री गोमाजी नाईक यांनी केल्याचं सांगितलं जातं आणि त्यांच्याच नावावरून याला गोंदेश्वर हे नाव पडलं. तर या मंदिरात महादेवाशिवाय विष्णू, पार्वती, गणपती आणि सूर्यदेव अशी यांची प्रतिमा आढळते. आणि हे मंदिर महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील सर्वात चांगल्या जतन झालेल्यापैकी मंदिरातलं एक मानलं जातं.
आणि अशा सुंदर गोंदेश्वर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर वेळ होती पोटपोळीची. त्यामुळे आम्ही सिन्नरमध्ये प्रसिद्ध असलेल्या अशा या ऐश्वर्या गार्डन मिसळमध्ये गेलो आणि एकदम काळ्या तिखटामध्ये बनवली जाणारी मिसळ आहे, म्हणून आम्ही असं ठरवलं की त्या मिसळचा आस्वाद घेऊया आणि आजच्या या नाशिकच्या ट्रिपला आपण इथंच पूर्णविराम देऊ. तर असा होता माझा नाशिकचा पहिला अनुभव. तर नाशिकमध्ये बघण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत, पण वेळेच्या अभावी, ट्रॅफिकमुळे, पाऊस असल्या कारणामुळे किंवा मोबाईलची बॅटरी ड्रेन झाल्यामुळे आणि वेळेची सगळ्यात जास्त कमतरता असल्यामुळे आम्ही काही गोष्टी कव्हर करू शकलो नाहीत. पण काळाराम मंदिर, पंचवटी, सीता गुफा किंवा गंगा आरती या सगळ्या गोष्टी आम्ही पुढच्या वेळेस नाशिकला व्हिजिट ज्यावेळेस करू त्यावेळेस कव्हर करायचा नक्कीच प्रयत्न करू. ही पहिली भेट नाशिकची तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग जर तुम्हाला बघायचा असेल तर नक्कीच त्याही कमेंट करून आम्हाला सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.